पनीर बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी 1.5 ग्लास बासमती लांब दाण्याचा जुना तांदूळ घेतलाय। यामध्ये पाणी घालून तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा। तांदूळ धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालून तांदूळ कमीत कमी अर्धा तास तरी भिजत ठेवायचा। बिर्याणीसाठी भात बनवताना तांदूळ कमीत कमी अर्धा तास तरी भिजत ठेवणं गरजेचं असतं, कारण तांदूळ भिजल्यानंतर त्याचा भात चांगला मोकळा होतो। आता इथे मी कढईमध्ये तांदूळ व्यवस्थित उकळला जाईल एवढं पाणी ठेवलंय। यामध्ये काही खडे मसाले घालणार आहे। यामध्ये मी जिरे, लवंग, स्टार फूल, काळे मिरे, हिरवी वेलची आणि दालचिनी घातली आहे। त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घालायचा, म्हणजे भात पांढरा शुभ्र होईल। त्यानंतर 1 चमचाभर मीठ घालायचं आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। पाणी उकळलं की भिजवून घेतलेला तांदूळ घालायचा आणि छान ढवळून घ्यायचं। तांदूळ आपण अर्धा तास भिजवून घेतला होता, त्यामुळे भात शिजायला जास्त वेळ लागत नाही। गॅस मोठा ठेवून आपल्याला 70 ते 80% भात शिजवून घ्यायचा आहे। 5-7 मिनिटे झालेले आहेत। भात चांगला उकळलेला आहे। आता एकदा आपण चेक करून बघायचं भात आपला शिजलाय की नाही। त्यासाठी एक भाताचा कण हातामध्ये घेऊन दाबून बघायचं। भात तुटतोय म्हणजे आपला भात 70 ते 80% शिजलेला आहे। यानंतर आपण चाळणीवरती भातामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। भात पूर्ण पाण्यातून काढून घेतल्यानंतर पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी कढईमध्ये 2-3 चमचे तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये मी असे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये पनीर कट करून घेतलेलं आहे। हे पनीर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान सगळ्या बाजूनी सोनेरी रंगावरती आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूनी छान पनीर फ्राय करून झालेलं आहे। आता याच कढईमध्ये बिर्याणीसाठी लागणारा कांदा तळून घ्यायचा आहे। त्यासाठी मी थोडंसं तेल वाढवलं आणि 2 मध्यम आकाराचे कांदे असे बारीक स्लाइसमध्ये मी कट करून घेतलेले आहेत, ते घालायचे आणि कांदा मस्त आपल्याला सोनेरी रंगावरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर कांदा तळताना तुम्ही जर याला थोडंसं मीठ लावलं तर कांदा लगेच तळला जातो आणि कुरकुरीतही होतो। आता तुम्ही बघू शकता 10 ते 12 मिनिटं वेळ लागतो कांदा तळण्यासाठी। तर कांदा छान आपल्याला सोनेरी रंगावरती तळला गेलेला आहे। कांदा काढून घ्यायचा आहे। तर तुम्ही जास्त कडकडीत तेल असेल ना तेव्हाच कांदा टाकायचा। जर थंड तेल असेल तर कांदा तळायला खूप उशीर लागतो आणि कांदा तेलही खूप शोषून घेतो। आता आपला कांदा तळून झालेला आहे। तर याच राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला बिर्याणीची ग्रेव्ही बनवायची आहे। त्यासाठी इथे मी 1 चमचा जिरं घातलं, 1 बारीक चिरलेला कांदा घालून छान मऊ होईपर्यंत परतून घेतला। तर याच्यामध्ये नंतर मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा बिर्याणी मसाला घालून छान मसाले बारीक गॅसवरती परतून घ्यायचे आहेत। मसाले परतल्यानंतर याच्यामध्ये 2 टोमॅटोची प्युरी घालायची आहे आणि प्युरीला सुद्धा तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं। यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं, म्हणजे टोमॅटो लवकर शिजले जातील। झाकण ठेवून एक वाफ काढायची आणि आता तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीला छान तेल सुटलंय। मग याच्यामध्ये 1 वाटीभर छान फेटलेलं दही घालायचं। दही फेटूनच घ्यायचं आहे। तर दही फेटल्यानंतर आपण छान मिक्स करून घ्यायचं। यानंतर फ्राय करून घेतलेलं पनीर घालायचं आणि पनीर घातल्यानंतर तळून घेतलेला कांदा थोडासा घालायचा, 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घालायचे, मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 2 मिनिटे वाफ काढायची। आपली बिर्याणीसाठीची लागणारी पनीरची ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता आपण टॉपिंग करून घ्यायची। त्यासाठी ग्रेव्ही गॅसवरून खाली काढून घ्यायची आणि त्यावरती तळलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घालून घ्यायची। त्यावरती आपण शिजवून घेतलेला सगळा भात घालून घ्यायचा। भात छान पसरवून झाला की त्यावरती तळलेला कांदा असा पसरवून घालायचा। मग त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, पुदिन्याची काही पानं घालायची। पुदिन्याची पानं घातल्यामुळे बिर्याणीला खूप छान सुवास येतो। यानंतर मी फूड कलरच्या ऐवजी हळदीचं पाणी घेतलेलं आहे। ते हळदीचं पाणी आपल्याला याच्यावरती पसरवून घ्यायचं आहे। तुम्ही फूड कलर सुद्धा वापरू शकता। त्यानंतर मी 1 चमचाभर तूप घातलेलं आहे। इथे मी बिर्याणी इसेन्सचे 4-5 थेंब टाकलेले आहेत, नाही घातलं तरी चालेल। यानंतर आपल्याला बारीक गॅसवरती एक 20 मिनिटे आपल्याला बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे। तुम्ही तव्यावर तवा ठेवून सुद्धा दम देऊ शकता। तर तुम्ही बघू शकता 20 मिनिटांनंतर पनीर बिर्याणी तयार झालेली आहे। माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।